मनीषाताई, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार तुतारी या चिन्हावरती लढताय प्रभाग क्रमांक 30 मधून. तर तुम्हाला असं का वाटतं की नागरिकांनी तुम्हाला निवडून द्यावं म्हणून? राजकारणात आम्ही नवीन आहोत, पण समाजकारण हे ऍक्च्युली आम्ही बरीच वर्ष झालं करत आलेलो आहोत. आम्ही प्रत्येक माणसापर्यंत डेली बेसिसवरती, जरी इलेक्शन नव्हते, मागच्या 4 वर्षात होणार होते, जरी झाले नाही तरी सुद्धा आम्ही डेली बेसिसवरती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्या समस्या ह्या आमच्यापर्यंत पोहोचून समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही त्यासाठी बरेचसे उपक्रम, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. लहान मुलांसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं घेतलेली आहेत. त्यांना शिवकालीन स्पोर्ट्स जे आहेत, सिलंबम आपण म्हणतो, ते सगळे शिकवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. लाठीकाठी म्हणा किंवा दांडपट्टा म्हणा, हे सगळं आम्ही लहान मुलांना शिबिरातनं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यांचा हॅपीनेस इंडेक्स कसा वाढू शकतो ह्याच्याकडे आम्ही भरपूर लक्ष दिलेलं आहे. तसंच प्रभागातील तरुणांसाठी आम्ही बिलो द पॉवर्टी लाईन जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही ड्रायव्हिंग क्लासेस सुद्धा ऑर्गनाईज केले होते, जेणेकरून ते त्यातून शिकतील आणि मग त्यांना आता सध्या ओला उबरमुळे एक रोजगार उपलब्ध होत आहे तरुणांना, जर ड्रायव्हिंग शिकले तर. त्यामुळे ते सुद्धा आम्ही केलेलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने आम्ही लसीकरण केंद्र होतं आमचं कोरोनाच्या वेळी, तर त्यावेळी आमचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअरमधनं, गाडीतनं त्या लसीकरण केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांना अगदी तेही शक्य नाहीये व्हीलचेअरवर बसणं, तर घरी जाऊन सुद्धा लसी दिलेल्या आहेत. अशा 10,000 लसी आम्ही त्यावेळेस दिलेल्या आहेत. आणि हे सगळं जे आम्ही केलंय, हे सगळं करताना मी स्पेसिफिकली सांगू इच्छिते की आम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी आणि राजकीय पाठबळ नाही. त्यामुळे आम्ही हे सगळं स्वइच्छेतनं आणि स्वखर्चातनं सगळं नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा इतकी वर्ष झालं प्रयत्न करतोय. अजून आम्ही असं एक कार्य केलेलं आहे की प्रत्येक दिवाळीला, आता तुम्हाला आणि मला फराळ हा आपल्या घरी बनतो, पण काही एक क्लास ऑफ स्पेसिफिक पीपल आहे की ज्यांच्या घरी फराळ बनवणं सुद्धा शक्य नसतं त्यांना, तर त्या घरापर्यंत पोचून आम्ही फराळ वाटपाचा कार्यक्रम प्रत्येक दिवाळीला बऱ्यापैकी करत आलेलो आहोत. त्याचप्रमाणे आम्ही नागरिकांचे आरोग्य रिलेटेड, शैक्षणिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत बरेचसे, आणि लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. आणि बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होऊन द्यावा यासाठी सुद्धा आम्ही आम्हाला जे सुचलं आमच्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की लोक आम्हाला नक्कीच यावेळी निवडून देतील.